नागपूरमधील शासकीय मेडिकल कॉलेज रुग्णालयात खासगी पॅथॉलॉजी लॅबचा मोठा सुळसुळाट सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। रुग्णालयातील एका MSF जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। खासगी लॅबचे कर्मचारी राजरोसपणे थेट वॉर्ड आणि अतिदक्षता विभागात घुसून रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेत असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि या सगळ्या बेकायदेशीर कृत्याविरोधात वारंवार कारवाई केल्यामुळे खासगी लॅब चालकांकडून आपल्याला थेट जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा दावाही या सुरक्षा रक्षकाने केलाय। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पराग ढोबळे। पराग, नक्कीच ज्या पद्धतीने त्या सुरक्षा रक्षकाने जो आहे स्वतःचा व्हिडिओ तयार केला आहे आणि तो सोशल मीडियावर टाकलेला आहे, त्यामुळे गंभीर बाब आहे। ज्या पद्धतीने खासगी पॅथॉलॉजी लॅबचे कर्मचारी राजरोसपणे हॉस्पिटलमध्ये फिरतात अशा पद्धतीचा आरोप त्याने केला नाही। यापूर्वी त्याने अनेकदा पकडून दिलं, मात्र कुठली कारवाई दिली नाही। मात्र आता त्याच लोकांकडून त्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचं त्याने त्या सगळं व्हिडिओ मोबाईलच्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। त्यामुळे गंभीर बाब आहे। याकडे आता आरोग्य प्रशासन किंवा कशा पद्धतीने मेडिकल प्रशासन काम करते हे पाहावं लागणार आहे। मात्र सर्वसामान्य लोकांमध्ये आता ते दलाल कसे ओळखावे हा सुद्धा एक प्रश्न असणार आहे आणि ही गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रॅक्टिसेस आहे काय हे सगळं तपासलं गेलं पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, तरच यातून काहीतरी ठोस निघेल। नक्कीच धन्यवाद पराग दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर कारवाईमुळे MSF जवानाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि सुरक्षा जवानाचा खळबळजनक व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। नागपूरमधली सगळी घटना आहे। मेडिकल कॉलेजमध्ये खासगी लॅबचा सुळसुळाट सुरू झालाय। वॉर्ड आणि ICU मध्ये रक्ताचे नमुने संकलन करणं सुरू आहे। कारवाईमुळे MSF जवानाला जीवे मारण्याची ही धमकी देण्यात आली। सुरक्षा जवानाचा हा खळबळजनक व्हिडिओही समोर आला। मला माझा जीवाचं बरं वाईट वाटत आहे म्हणून मी हे व्हिडिओ 2:45च्या दरम्यान शूट करत आहो। मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, माझी नेमणूक GMC नागपूर येथे आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला। इथे मी काही अलिगल जी गोष्टी चालत आहेत त्याचा विरोध केला आहे म्हणून सगळं म्हणजे दोष माझ्यावरच थपवत आहे। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो मित्रांनो, मी 2026ला एक अवैध लॅबवाला पकडलेला, तर मी त्याला पकडून त्या लॅबवाल्याला मी 50 नंबर ICU जे वार्ड आहे लहान बच्चूंचा त्या वार्डामध्ये पकडलेला आणि त्याला पकडून मी CMO मॅडम यांच्याकडे नेलेला। नंतर ते CMO मॅडमनी मला सोबत घेऊन मेडिकल सुपरिटेंडंट जे सर आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलेत। सर म्हणतात की तुम्हीच जावा, तुम्हीच कारवाई करा। चला, मान्य केलं, मीच गेलो, मीच कारवाई केलं। तरी पण पोलीस प्रशासनाकडून यावरती काहीच लक्ष घालण्यात नाही आलं। त्याच्यावरती फक्त त्या NCमध्ये असं लिहून दिलं की फक्त यांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणला। मित्रांनो, त्यानंतर मी सगळं ऑफिसवाल्यांनाही कळवलं। त्यानंतर अजून यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं।